हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे कुकीचा पहिला ब्लॉग. कुकी आज गेली होती बर्ड व्हॅली गार्डनमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तिच्या बाबांनी तिकीट काढलं आणि तिकीट घेऊन आम्ही निघालो पुढे. तिथे एंट्रन्सला एक सुंदर फुलांची कमान होती, सुंदर झाडं होती, त्याच्यावर वेल पसरलेले होते आणि ते कुकीला फार आवडले होते. पुढे गेल्यानंतर कुकीला ते 2 स्टॅच्यू दिसले. कुकी बाबांना विचारत होती हे काय आहे म्हणून, आणि बाबा तिला एक्सप्लेन करत होता की ते काय म्हणून. मग पुढे गेल्यानंतर तिकीट चेक करून आमचं असं ठरलं की आता बोटिंग करायचं म्हणून बोटिंगचंही तिकीट घेऊन आम्ही पुढे निघालो बोटिंगसाठी. आम्ही दोघांनी लाईफ जॅकेट वेअर केलं आणि कुकी फक्त बघत होती की हे काय घालताय, हा काय प्रकार आहे. आणि मग आम्ही पुढे गेल्यानंतर तिथे एंट्रन्सला छोटे छोटे मासे होते पाण्यामध्ये आणि हा बोटिंगसाठी जायचा रस्ता एकदम जुगाडू केला होता. ॲक्च्युली त्याच्यावरून इतकी भीती वाटत होती की पायातमध्ये अडकेल वगैरे. आणि कुकूला आम्ही मासे दाखवताना कुकू घाबरत होती म्हणून आम्ही तिची मज्जा घेत होतो. नको नको बाबा. आणि मग आम्ही बोटमध्ये बसलो आणि कुकीला तो काही फुगा सोडवत नव्हता. तो फुगा फक्त हातात पाहिजे, फुगा फेवरेट आहे तिचा. ये. आणि हा पूर्ण बोटमधला व्ह्यू. आमच्यासोबत बरेच लोक बसले होते बोटमध्ये. हाय, मज्जा येते ना कुकू तुला? येते ना? मग ती बाबांना दाखवत होती काहीतरी. बोट चालू झाली. वाव. बडबड गीते, फक्त काय विचारते काय बोलते ते कळत नाही, तरी पण चाललेलं असतं कुकूचं काही ना काहीतरी. हाय हाय. बाबा मस्त मस्त व्हिडिओ काढत होता कुकूचा. आणि कुकू हे बघा कुकूचं खेळणं. माझी गोड पिल्लू. अशा प्रकारे 2-3 राऊंड झाले. 2-3 राऊंड पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही बोटमधून बाहेर आलो. पण बाहेर आल्यानंतर कुकूचा फुगा तिथेच राहिला म्हणून एका आजोबांनी आवाज देऊन तो फुगा रिटर्न केला. आणि मग आम्ही निघालो पुढे. आणि खरंच बोटमध्ये खूप मज्जा आली. कुकूनी खूप एन्जॉय केला तिथे. आणि मग आम्ही लाईफ जॅकेट ठेवून पुढे इथे बसण्यासाठी आलो. इथे खूप जागा होती बसायला. बाय द वे, याच्या आधी हे असं नव्हतं इथे, पण आत्ता ते त्यांनी नवीन बनवलं असणार बहुतेक. किती ती केअर रे बापरे. मासे. मग आम्ही एक राऊंड मारला पूर्ण. कुकूला दाखवली बर्ड व्हॅली नेमकी काय आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स. मग बर्ड व्हॅली गार्डनमध्ये एन्जॉय करून आम्ही निघालो आता घरी. बाय.